नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे. आपण पाहत आहात आरोग्यदूत न्यूज. आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि इंटरनेट आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. पण जिथे तंत्रज्ञान आहे तिथे सायबर गुन्ह्याचाही मोठा धोका आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणं अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशाने पाचोरा येथील पी.के. शिंदे माध्यमिक विद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव क्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात स्नेहल पाटील, वैष्णवी पाटील, अक्षय पाटील आणि लोकेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षिततेबाबत अत्यंत सोप्या आणि प्रभावी भाषेत मार्गदर्शन केलं. विशेष म्हणजे स्नेहल पाटील यांनी विद्यार्थ्यांची अतिशय आत्मीयतेने संवाद साधत प्रत्येक मुद्दा उदाहरणासह समजावून सांगितला. त्यांचा आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे विद्यार्थी सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐकत होते. कठीण वाटणारे सायबर सुरक्षेचे विषय त्यांनी इतके सहज आणि समजण्यासारख्या पद्धतीने मांडले की विद्यार्थ्यांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. मार्गदर्शन दरम्यान ओटीपी फ्रॉड, QR कोड, फसवणूक, ऑनलाईन बँकिंग घोटाळे, AR व्हॉइस कॉल, फिशिंग, बनावट लिंक, सोशल मीडियावरील फसवणूक तसेच मजबूत पासवर्ड आणि 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन महत्व याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना स्पष्ट शब्दात सांगण्यात आलं की कोणत्याही परिस्थितीत OTP, बँक खात्याची माहिती किंवा वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, कोणतेही ऍप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची खातरजमी करावी आणि सोशल मीडियावर गोपनीयता जपावी. सायबर गुन्हा घडल्यास तात्काळ संबंधित यंत्रणेकडे तक्रार करण्याचेही आवाहन करण्यात आलं. कार्यक्रम अधिक रंजक करण्यासाठी प्रश्न उत्तरांचे सत्र आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारले आणि मार्गदर्शनही प्रत्येक प्रश्नाचं संयम व सविस्तर उत्तर देत विद्यार्थ्याच्या शंकोच निरासन केलं. विद्यालयाच्या मुख्याध्यापिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत आजच्या काळात अशा प्रकारचे मार्गदर्शन ही काळाची गरज असल्याचे सांगितलं. विद्यार्थ्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाची जबाबदारी वापर करावा आणि सायबर सुरक्षतेचे नियम आयुष्यात अंगीकारावेत असे त्यांनी आवाहन केलं. खरंच विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षणाचं नव्हे तर जीवनात उपयोगी पडणारे ज्ञान देणारे असे उपक्रम समाजासाठी अत्यंत महत्वाचा आहे. विशेष स्नेहल पाटील यांच्यासारख्या तरुण मार्गदर्शिका ज्या आत्मविश्वासाने आणि समर्पित भावनाने विद्यार्थ्यांना जागरूक करत होत्या त्यांचं निश्चित कौतुक व्हायला हवं. अशा तरुणाच्या प्रयत्नामुळेच डिजिटल दृष्ट सजग आणि सुरक्षित पिढी घडण्यास मोठी मदत होणार आहे. मी नरसिंग भुरे, आरोग्यदूत न्यूज. धन्यवाद.